कर्नाटक बँकेतर्फे एक भरतीचं अपडेट आहे. इथं बघू शकणार तुम्ही कस्टमर सर्व्हिस असोसिएट या पदासाठी इथं त्यांनी भरती काढलेली आहे. ज्यांचं या ठिकाणी कोणत्याही मान्यताप्राप्त शाखेमधून पदवीधरात ग्रॅज्युएशन झालेलं आहे असे सगळे विद्यार्थी इथे कस्टमर सर्व्हिस असोसिएट कर्नाटक बँकेला इथे अप्लाय करू शकणार आहेत. संपूर्ण 10 पेजची रिक्रुटमेंट मी एकदम थोडक्यात समजून सांगतोय आणि अप्लाय कसं करायचं ते देखील व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करणार आहे. त्या अगोदर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नाही तर चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करून ठेवा. चला तर बघूया डिटेलमध्ये. हे तुमचं कर्नाटक बँकेतर्फे अपडेट आहे. पदाचं नाव आहे कस्टमर सर्व्हिस असोसिएट इथे असणार आहे आणि इथे ग्रॅज्युएशन पूर्ण असणं गरजेचं, जसं की तुमची युनिव्हर्सिटी झालं, बोर्ड असेल त्याच्यातून मान्यताप्राप्त शाखेमधून तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण असणं गरजेचं आहे. 1 नोव्हेंबर 2024 जे आहे तिथपर्यंत तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण पाहिजे आणि त्याच्यानंतर जर असेल तरी इथं त्या विद्यार्थ्यांना इथं अप्लाय करता येणार, म्हणजे ज्यांचं परस्युइंग आहे, ज्यांची डिग्री चालू आहे, ज्यांचे इथे बॅकलॉग आहेत त्यांना इथं अप्लाय करता येणार नाहीये. आणि इथे बघू शकतात की 1 नोव्हेंबर 2024 पर्यंत तुमचं वय हे कॅल्क्युलेट केलं जातं. तर मॅक्झिमम 26 वर्षापर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकतात. ज्यांचा जन्म 2 नोव्हेंबर 1998च्या अगोदर झालेला आहे त्यांना इथं अप्लाय करता येणार नाही. ओके, एज रिडक्शन दिलेलं आहे. SC ST साठी 5 वर्षापर्यंत इथं एजमध्ये सूट असणार आहे. फीच्या बाबतीमध्ये बघू शकतात की 700 रुपये फी आहे. कोणासाठी तर जनरल अनरिझर्व्ड OBCच्या विद्यार्थ्यांसाठी 700 रुपये तुम्हाला फी पेमेंट आहे आणि SC ST साठी 600 रुपये तुम्हाला इथे फी पेमेंट आहे. त्याच्यानंतर सॅलरीचं बघायचं झालं तर इथे बघू शकतात कस्टमर सर्व्हिस असिस्टंट पदासाठी 24,000 प्रति महिना इतकं सॅलरी दिलेली आहे. तर इथे बघू शकतात की जसं की स्केल वाढतात, जसं की पुन्हा 28,000 दिलेलं आहे, 33,000, 57,700 ते 64,480 रुपयापर्यंत इथं तुम्हाला वेतन दिलं जातं प्रति महिना. सोबतच DA झालं, HRA असतील, ऑदर अलाउन्स धरून तुम्हाला CTC कमीत कमी 59,000 प्रति महिना इतकं तुम्हाला दिलं जातं जर ते मेट्रो सिटीमध्ये येत असेल. सिलेक्शनची प्रोसेससाठी सगळ्यात पहिलं तुमची ऑनलाईन टेस्ट घेतली जाते. तर ऑनलाईन टेस्ट जी आहे ती 15 डिसेंबर 2024 रोजी शेड्यूल केलेली आहे, त्यांनी ठेवलेली आहे. कोणत्या सेंटरवरती देऊ शकतात, जसं की बँगलोर, चेन्नई. तर महाराष्ट्रामधून मुंबई आणि पुणे या 2च सेंटरवरती एक्झाम होणार आहे. जे विद्यार्थी ज्या स्टेटवरून अप्लाय करताय त्यावेळी तुम्हाला सेंटर स्टेट चेक करायचे आहे. तर महाराष्ट्रामधून मुंबई आणि पुणे या 2च ठिकाणी तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. ओके, जसं बघू शकतात की जे काय ट्रॅव्हलन्स अलाउन्स असणार आहे, जे काही तुम्ही सेंटरवरती जाताय ते कोणताही इथे भेटणार नाही आहे. तुमची ही ऑनलाईन टेस्ट आहे, त्याच्यासाठी तुम्हाला त्या सेंटरला जाणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर याची टेस्ट झाल्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे. जे काही ट्रेनिंग आहे, जो काही बॉन्ड आहे ते पण इथं दिलेलं आहे. ओके, त्यानंतर इथे बघू शकता की फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू झालेत. कधीपासून तर 20 नोव्हेंबरपासून ॲक्सेप्ट झालेला आहे, म्हणजे एकदम तात्काळ 10 दिवसाच्या आतच हा तुम्हाला फॉर्म भरून द्यायचा आहे. तर 30 नोव्हेंबर 2024 तुमची शेवटची तारीख असणार आहे. तुमची एक्झामची डेट असणार आहे 15 डिसेंबर. या सगळ्या डेट तुम्हाला कॅलेंडरला सेव्ह करायचं आहे. ऑनलाईन एक्झामिनेशनचा सुद्धा सिलेबस दिला आहे, जसं की रिझनिंग, इंग्लिश, कम्प्युटर नॉलेज आणि अवेअरनेस आणि ॲबिलिटी. हा तुमचा टोटल 200 मार्काचा 200 मार्काचे क्वेश्चन असणार आहेत आणि 200 मार्काचा म्हणजे एक प्रश्न एका मार्कासाठी असणार. तर 135 मिनिट म्हणजे जवळपास 2 तास 15 मिनिटाच्या हातात तुम्हाला सगळा पेपर इथे सॉल्व्ह करायचा आहे. रॉंग आन्सरची पेनल्टी सुद्धा दिली 1/4 दिलेली आहे. सगळे क्वेश्चन इंग्लिशमधून असणार आहेत. प्रत्येक क्वेश्चनला 5 ऑप्शन असणार आहेत. अल्टरनेटिव्ह ज्याला आपण म्हणतो ते 5 असणार आहेत. ओके, फॉर्म भरताना आपल्याला ॲप्लिकेशनचं रजिस्ट्रेशन करायचं आहे, फीचं पेमेंट करायचं आहे, सगळे कागदपत्र इथे अपलोड करायचे, जसं की पासपोर्ट साईज फोटोग्राफ झाला, त्याचे डायमेन्शन हे असणार आहे. सगळं इथे त्यांनी डिटेलमध्ये दिलेलं आहे. मी सगळा फॉर्म भरून दाखवतोय. जाहिरातीची लिंक आणि फॉर्म भरायची लिंक दोन्ही इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला इथं सायमल्टेनियस प्रोव्हाइड करतोय. तर कर्नाटक बँकेच्या करिअर्समध्ये गेलात तरी तुम्हाला इथे अप्लाय ऑनलाईनचं बटन दिसेल किंवा मी डायरेक्टली लिंक या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकतोय. सगळ्यात पहिलं आपल्याला ॲप्लिकेशन नंबर जनरेट करावा लागतो आणि पासवर्ड टाकून सगळा फॉर्म या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करून सगळा फॉर्म इथं फिलअप करायचा, जसं की पर्सनल डिटेल भरायचे आहेत, कागदपत्र अपलोड करायचे आहेत, फॉर्म प्रिव्ह्यू करायचं, जे काही चुका झाल्या असतील त्याच्यानंतर फीचं पेमेंट करायचं आहे, फायनल सबमिशन करायचं आहे. ही सगळी प्रोसेस तुम्ही इथून करू शकतात. फीचं पेमेंट करण्यासाठी डेबिट कार्ड झालं, क्रेडिट कार्ड असेल, UPI असेल, सगळ्या थ्रू तुम्ही इथं ऑनलाईन पेमेंट करू शकणार आहात. त्यानंतर इथे जी आपण ऑनलाईन पेमेंट करतो त्याची रिसिप्टसुद्धा इथे डाउनलोड करू शकतात. त्याच्यासोबत तुम्ही फॉर्मसुद्धा डाउनलोड करून घेऊ शकतात. ओके, तर सगळी स्टेप बाय स्टेप त्यांनी प्रोसेस दिलेली आहेत. कागदपत्र काय काय अपलोड करायचे ते पण, जसं की यापैकी एक तुमचं व्हॅलिड आयडेंटिटी प्रूफ पाहिजे, जसं की सगळ्यांकडे आधार कार्ड आहे ते झालं, पॅन कार्ड असेल, त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर ID, बँकेचं पासबुक, या ठिकाणी कोणतं एक व्हॅलिड प्रूफ इथे लागणार आहे. ओके, तर हे सगळं कागदपत्र जे काही रिलेव्हंट डॉक्युमेंट्स आहेत ते सगळं आपल्याला इथं अपलोड करायचे आहेत. ही प्रोसेस त्यांनी दिलेली आहे. डायरेक्टली मी
मी अप्लाय करायच्या वेबसाईटवरती तुम्हाला घेऊन जातो. ही तुमची ऑफिशियल वेबसाईट असणार आहे कर्नाटक बँकेची. यावरती डेट चेक करायची आहे. रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता 30 नोव्हेंबरच्या. सगळ्यात पहिलं आपल्याला त्या रजिस्टर ॲज अ न्यू कॅन्डिडेट, ओके, रजिस्टर बटनवरती इथं क्लिक करायचं आहे. त्यानंतर पोझिशन अप्लाइड फॉर, तर एकच पोझिशन आहे जसं कस्टमर सर्व्हिस असोसिएट, यावरती क्लिक केलेलं आहे. ऑलरेडी फ्रीज आहे. क्वालिफिकेशन सिलेक्ट करायचं आहे ज्यातून तुमचं एज्युकेशन झालं. यामध्ये नसेल तर तुम्ही ऑदरमध्ये इथे टाकू शकणार आहात. पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे ते पण इथे टाकून द्यायचं आहे, पण इथे ग्रॅज्युएशन कंप्लीट असणं गरजेचं आहे. पहिलं नाव, वडिलांचं नाव, तुमचं नाव, त्यानंतर इथे जन्मतारीख 1 नोव्हेंबर 2024 रोजी तुमचं वय कॅल्क्युलेट काय होतं ते इथं डेट ऑफ बर्थ भरल्यानंतर येतं. जेंडर सिलेक्ट करायचं आहे. नॅशनॅलिटी तुमची इंडियन राहील. त्याच्यानंतर फोटो आय डी प्रूफ आधार कार्ड, तर आधार कार्ड नंबर लगेच इथे टाकून द्यायचा. इथे बघू शकतात की एंटर लास्ट 4 डिजिट आधार, म्हणजे इथं फक्त 4च डिजिट तुम्हाला लास्ट आधार कार्ड नंबरचे इथे टाकून द्यायचे. कॅटेगरी सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, त्यानंतर ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबरवरती OTP पाठवला जातो आणि अल्टरनेट ईमेल ॲड्रेसवरती तुम्ही त्यांचे मेल येऊ शकतात. सो तुमचा एक प्रोफेशनल ईमेल ॲड्रेस सोबतच एक एक्सटर्नल ईमेल आय डी जी बनवलेली असते ते पण इथे देऊ शकतात. अल्टरनेट कॉन्टॅक्ट नंबर, आणि अल्टरनेट कॉन्टॅक्ट नंबर जर तुम्ही स्वतःचा देत आहेत, वडिलांचा देत आहेत, आईचा देत आहे किंवा ह्याच्या व्यतिरिक्त कुणाचा देत आहेत तर त्यांना इथे मेन्शन करणं गरजेचं आहे. रजिस्टर बटनवरती क्लिक करायचं आहे. आणि रजिस्टर बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं पर्सनल डिटेल्स भरायचे आहेत. फोटोग्राफ आणि डॉक्युमेंटचं मी सांगितलेलं आहे काय साईज असणार आहे, ते सगळे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. प्रिव्ह्यू करायचा फॉर्म आणि फीचं पेमेंट करून तुम्हाला सगळा या ठिकाणी फॉर्म फिलअप करून घ्यायचा आहे. आणि शेवटची तारीख जी आहे ती 30 नोव्हेंबर असणार आहे आणि 15 डिसेंबरला तुमची ऑनलाईन एक्झामिनेशन टेस्ट होणार आहे. जे विद्यार्थी ज्या स्टेटवरून अप्लाय करत आहेत त्यांनी एकदा सेंटर चेक करणं इथे गरजेचं आहे. तर ही महत्त्वपूर्ण माहिती एकदम मी थोडक्यात समजून सांगितलेली आहे. व्हिडिओ आवडला, व्हिडिओला नक्की लाईक करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.